संदर्भामध्ये आमचा पहिला टप्पा जो होता, आज या ठिकाणी आम्ही धन्य आंदोलन केलेलं आहे। या निमित्तानं सरकारचं लक्ष आम्ही वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, ग्रामपंचायत खंडापूर, विविध कार्यकारी सोसायटी खंडापूर यांच्या वतीनं या प्रश्नावर आम्ही तीव्र आंदोलन करायचा निर्णय घेतला। याचा आज हा टप्पा आहे। 3 तारखेला 3 जूनला मांजरा गेटवर आम्ही प्रचंड मोठा रस्ता रोको करणार आहोत आणि आता जे 4 नाव महाराजांनी घेतलेले आहेत, या 4 लोकांचे घरं आम्ही शोधून त्यांच्या बायका लोकांच्या तोंडाला काळापासून त्याची धिंड काढणार आहोत। कारण हा लढा आम्ही गप्प बसणार नाहीत, कारण गेली 4 महिने म्हणजे सोळाच्या पूर्वी 4 महिने माझ्या खंडापूरच्या कुठल्याच माणसात दम नव्हता। 5 वर्षाच्या लेकरापासून त्या 80 वर्षाच्या वृद्ध माणसापर्यंत सगळ्यात लहान थोर माणसांनी प्रचंड सेवा केलेली आहे। घरचं तुम्ही झाडू मारताय, पण त्या ग्राउंड साफ करायचं काम पूर्णपणे आम्ही केलेलं आहे आणि हा फार मोठा तडा आमच्या खंडापूरच्या विश्वासाला गेलेला आहे। म्हणून आम्ही आता कोण गप्प बसणार नाही। ह्यावरती भ्रष्टाचार झाला, यावरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन विविध प्रश्न त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला। विविध महाराजांनी या ठिकाणी याचा हिशोब मागण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही समोर येऊन हिशोब देत नाही किंवा याचा सादरीकरण झालेलं असं दिसत नाही। कसं आहे, मुख्य जो किशोर नावाचा भामटा आहे ना, हा पैसा पूर ह्याच्याकडचा आहे आणि तुम्हाला सांगतो 2-3 जिल्ह्यामधून हा पैसा पूर आलेला आहे। हा माझा आकडा जो आहे ना, हा आकडा फार छोटा आकडा आहे। हे जे आकडा मी बोलतो ना 26 कोटी 17 लाख, मी पूर्ण अभ्यासपूर्वक आकडा काढला। हा आकडा फार छोटा आहे। किमान 50 मी काय केलं, एका पावती पुस्तक 1000 समजलेलं आहे। पण जर संतोष जाधव खंडापूरचा सहकारी आमचा मावसभाऊ आहे, ह्याची 3100 रुपयाची पावती आहे। एक दलित आमचा साथी आहे गौतम नावाचा मारुती गमतो, त्यानं 5000 दिलेले आहेत। म्हणजे प्रत्येक पावती पुस्तक किमान 2000-3000चं आहे। आम्ही हे फक्त 18 कोटी पकडले आहेत। म्हणजे हा व्यवहार पूर्ण 50 कोटीच्या पुढचा व्यवहार आहे। एकंदरीतच आपण बघू शकता मित्रांनो, माझं नाव कैले अमर, गाव खंडापूर आहे। हा जो कार्यक्रम झालेला आहे 22 तारखेचा ते 2 मार्च, यात कार्यक्रमामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे। 22 फेब्रुवारी ते 2 मार्चचा हा एवढा कार्यक्रम नाही। याच्या अगोदर आमच्या खंडापूर गावानं जवळपास 2 महिने या कार्यक्रम यशस्वीसाठी प्रयत्न केलेला आहे। जवळपास ग्राउंड स्वच्छता ते लहान लहान दगड वेचणे, काटे वेचणे इथपासून तुमच्याकडे कोणती जिम्मेदारी सोपवली होती? माझ्याकडे अशी कोणची जिम्मेदारी नाही। आम्ही गावाकडे आम्ही सेवा केली फक्त। आम्हाला एवढा आनंद वाटायचा की हा संताचा कार्यक्रम आपल्या खंडापूरमध्ये होत आहे, तर पदाची किंवा जिम्मेदारीची नाही, हाती पडेल ते काम। आत्ता साहेब जसं म्हणले की 5 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या वृद्ध माणसापर्यंत ज्याला जे जमेल ते काम आम्ही केलेलं आहे। त्याच्यामुळं असं वैयक्तिक कोणची जिम्मेदारी आमच्याकडे नाही आहे। जे काही जिम्मेदारी होती तो किशोर महाराज आणि त्याची टीम याची होती। त्याला महाराज म्हणणं म्हणजे महाराजीला काळीमा फासणं आहे खरं तर किशोर जाधवाला त्याची जिम्मेदारी होता, तो आयोजक होता आणि त्याची टीम आयोजक होती। आणि आता साहेब म्हणले तसं साहेब 50 कोटीचा नाही तरी त्यापेक्षाही अधिकचा आकडा आहे। कारण हाच भामट्या म्हणत होता की खंडापूरमध्ये जवळपास 10 दिवसामध्ये 50 लाख लोक येऊन गेलेत। जर 50 लाख लोक खंडापूरमध्ये दर्शनासाठी येऊन गेले तर प्रत्येक किमान माणसाने जरी 200 रुपये जरी दान केलं तरी हा आकडा 100 कोटीपर्यंत जातो। मग मोठे आकडे 21 लाखाचे असतील, मांजरा परिवाराने 41 लाख दिलं आहे, अजून कोणी 21 लाख, 10 लाख, 5 लाख हे आकडे सोडून किमान सामान्य माणसाने जरी, सामान्य भक्ताने जरी 200 रुपये दान केले असतील तर हा आकडा 100 कोटीचा आहे। हा 3 आणि 4 कोटीचा नाही आहे। यांची टीम फक्त आपल्याला 3 कोटीचा आणि 4 कोटीचा हिशोब सांगत आहेत। तर हा प्रचंड असा भ्रष्टाचार ह्या भामट्यांनी केलेला आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की या भामट्याला अटक झाली पाहिजे। याला अटक झाली तर बाकीची त्याची टीम समोर येईल आणि कुणाकुणाचे जे आयोजक असतील, समजा भलेही आमच्या खंडापूरचे असतील। माझं नाव किशोर महाराज शिवणीकर यांनी केलेला आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लातूर या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले।